त्याची कंठी तयार झालेली आहे। नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तारीख आहे 9 सप्टेंबर आणि उद्या 10 सप्टेंबर रोजी साखर चौथी आहे। त्यानिमित्ताने आपल्या गावामध्ये साखर चौथीचा गणपती बसतो। तर मी असं विचार केला की यावर्षी आपण साखर चौथीच्या गणपतीसाठी आपल्या हाताने भोगचे जे 21 मोदक असतात ते घेऊन जावेत नैवेद्यासाठी। तर असा अचानकच विचार आला माझ्या मनामध्ये। तर त्याची तयारी मी आत्तापासूनच करतो। आत्ता वाजलेल्या आहेत रात्रीचे 11:30 साधारणतः। आणि आत्ता मी असं विचार केला की उद्या सकाळी घाई होण्यापेक्षा आत्ता जर आपण खोबरं वगैरे खिसून ठेवलं किंवा गूळ वगैरे कापून ठेवला तर उद्या तेवढं आपल्याला बरं पडेल। तर त्यामुळे मी नारळ वगैरे फोडून घेतलेला आहे आणि मी असं विचार करतो की मी आता तो खिसून ठेवतोय म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे राहील आणि उद्या सकाळी सारण वगैरे बनवून मग मोदक वळायला घेईन। आणि आपल्याला साधारणतः 10-11 पर्यंत ते मोदक घेऊन जायचं आहे, कारण का त्यावेळेला आय गेस पूजा गणपतीची झालेली असेल। तर चला सुरू करूया। खोबरं वगैरे खिसून झालं ना आपलं, तर त्याच्यानंतर आत्ता आपले ड्रायफ्रूट आपलं खोबरं तर किसून झालेलं आहे आणि आता मी ड्रायफ्रूट्स कट करतो आहे। ड्रायफ्रूट्स कट केल्यानंतर आपल्याला गूळ कट करून घ्यायचा आहे। तर विचार करतो गूळ आत्ता कट करू की उद्या करू। आय गेस आत्ता कट केलं तर उद्याचं काम थोडंसं सिम्पल होऊन जाईल। आणि आत्ता साधारणतः वाजलेले आहेत 11:15। आणि आत्ता मी करते बाप्पासाठी कापसाची वस्त्रमाला। आणि अशा प्रकारे आपली बाप्पासाठीची वस्त्रमाला म्हणजे कापसाची कंठी तयार झालेली आहे, पाहू शकताय। आपली कापसाची कंठी रेडी झालेली आहे। तर कंठी कशी झालेली आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आपलं खोबरं खिसून झालं आहे, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स कट करून झाले आहेत, गूळ देखील कट करून झालं आहे आणि वस्त्रमाला देखील म्हणजे कंठी देखील बनवलेली आहे आपण कापसाची। तर आत्ताचं काम तर इथे संपतं आहे आपलं। तर उद्या आपण सकाळी लवकर उठून मोदक बनवायला घेणार आहोत, मोदकांची तयारी करणार आहोत। तर आत्ता आपण करतो मोदकांना सुरुवात। आणि ॲक्च्युली आपण काल रात्री खोबरं खिसून ठेवलं होतं, पण गणपतीची काय इच्छा माहिती नाही, आपल्याला आत्ता पुन्हा खोबरं खिसावं लागलं, कारण का असं वाटत होतं की ते खोबरं पुरणार नाही म्हणून। आणि गूळ देखील आपल्याला थोडा एक्स्ट्रा कापावा लागतो आहे। तर त्यामुळे आता पहिलं ते करतो आणि नंतर मग आपण सारण बनवून मोदक वळायला घेऊयात। आता आपण सारण बनवायला सुरुवात करतोय। त्यासाठी आपण आधी गूळ वितळवून घेऊयात। त्यासाठी थोडंसं सारणामध्ये म्हणजे टोपामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात, म्हणजे गूळ नीट वितळेल। आणि आता त्यामध्ये आपण आपल्या चोईनुसार किंवा आपल्या सारणानुसार गूळ टाकून घेऊयात। आणि थोडंफार गूळ वितळल्यावरती खोबरं टाकायचं आहे। गूळ एकदम शिजवायचं नाही आहे, नाहीतर ते काळसर होऊन जातं पूर्णपणे।
आणि थोडंसं साजूक तूप. साजूक तूप याच स्टेपला टाकायचं, कारण का ना ते प्रॉपर वितळलं आणि सगळं सारणामध्ये मिक्स होऊन जातं. सारणामध्ये थोडंसं केसर टाकलं आणि आपले ड्रायफ्रूट्स टाकतोय सगळे. सारण रेडी झालं आहे. आता आपण करूयात मोदकाची पिठी. पिठीची उकड काढून घेऊयात आपण. थोडंसं पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकूयात, जेणेकरून ना मोदक आपले व्हाईट व्हाईट होतील. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं साजूक तूप आणि त्याला एक छानशी उकळी येऊन द्यायची आहे. पिठाला उकळी आलेली आहे आणि आता आपण मोदक पीठ टाकून घेऊयात. गॅस लगेच बंद करायचा आहे आणि मोदक पिठी उभेवर द्यायची आहे. आता मी मोदक पीठ आहे ना तो मळून घेतोय. उकड जी आहे आपली मोदकांची. थोडंसं तेल घेऊन देखील मळलं आहे, म्हणजे पीठ एकदम गुठल्या नाही राहत त्या पिठाच्या. एकदम सुटसुटीत होतं तो पीठ. मोदकाचं पीठ वगैरे मळून झालेलं आहे पूर्णपणे. तर ना आता आपण मोदक वळायला घेऊया.
मी मोदक पिठीमध्ये मळतो. काही लोक तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये देखील वळतात. साधारणतः या आकाराचा माझा गोळा असतो एक. अशा प्रकारे आपला दुसरा मोदक पण झालेला आहे. असे मी आता बाकीचे मोदक करून घेतो. आता मी सर्व मोदकांना केसर लावून घेतोय. सर्व मोदकांना आपण केसर लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ते वाफवायला ठेवूयात.
जे मोदक आता झालेले असतील आपण चेक करूयात. हां, झालेत. हात घेऊन लावून बघूयात. चिकटत नाहीत म्हणजे झालेले आहेत मोदक. आणि आता मी करत आहे बाप्पासाठी एक दुर्व्याची जोडी. 21 दुर्व्यांच्या जे काही पात्या असतात त्याची एक मी जोडी करतो आहे बाप्पासाठी. आणि आज नशिबाने हा जास्वंदीचा फूल देखील फुललेला आहे, तर मी तोही घेतो आहे आता गणपती बाप्पासाठी. मोदक घेऊन निघालो आहे आपल्या बाप्पासाठी. तर आपण आत्ता पोचलो आहे आपल्या गावातील साखर चौथीच्या गणपतीजवळ आणि आपण बाप्पाला आपल्या केलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवतो आहे. तर मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. आपण बाप्पाला नैवेद्य दाखवून आलो आहोत. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा.